बातमी आपण पाहूयात। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी बंडखोर खासदारांवर टीका केली आहे। निधी नाही हे बंडखोर खासदारांचं कारण खोटं आहे। मंत्रिपद मिळेल या आशेने खासदार शिवसेनेमध्ये गेले असं लोंढे यांनी म्हटलंय। बरोबर आहे ना, त्यांनी ज्या पद्धतीने एक्सपोज केलेलं आहे की कोणत्या कोणत्या कारवायामध्ये कारखान्याचं भंगार विकण्यापासून कशा कोणत्या गोष्टीमध्ये अडकल्यामुळे ते बीजेपीमध्ये गेलेले आहे, हे पण जनतेसमोर ते आणत आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीचा स्टँड घेतात की आम्हाला विकास करता येत नाही आहे, आम्हाला निधी मिळत नाही, हे खोटं नाटक जे कारण आहे ते जनतेसमोर एक्सपोज करत आहेत। त्यामुळे बीजेपीची दमनशाही आणि लोकशाही संपवण्याचा प्रकार जो आहे आणि ही जी संख्या ते गोळा करत आहेत, ती संख्या या देशाचं संविधान संपवण्यासाठी करत आहेत, हे लोकांसमोर ते आणून देत आहेत। उपसभापती पदाची निवडणूक घोषित करण्यात आली। 1 जुलैला दुपारी 1 वाजता सुनावणी होणार आहे, तर 30 जूनला दुपारी 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ आहे। सभापती राम शिंदे यांनी उपसभापती निवडणुकीची घोषणा केली आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीचे पद रिक्त आहे, म्हणून महाराष्ट्र विधान परिषद नियमातील नियम 7 मधील तरतुदीस अनुसरून मी उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी बुधवार दिनांक 1 जुलै 2026 हा दिवस निश्चित केला आहे। महाराष्ट्र विधान परिषद नियमातील नियम 6 व 7 अन्वये सदस्यांनी मांडावयाच्या प्रस्तावाची लेखी सूचना डॉक्टर विलास आठवले, सचिव 3, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्याकडे कक्ष क्रमांक 903, 9वा मजला, विधान भवन, मुंबई येथे मंगळवार दिनांक 30 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत पोहोचेल अशा प्रकारे देणे आवश्यक आहे। सदस्यांनी मांडावयाचे प्रस्तावाचे नमुने टपालखानाद्वारे सर्व सन्माननीय सदस्यांना वितरित करण्यात येत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।